सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मस्त छान असा इडली सांबारचा आज नाश्ता बनवला आहे. तर सगळ्यात आधी माझ्या मुलाला दिलं आहे नाश्ता. व्हेरी गुड. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू पूजा क्रिएशन चॅनल. आज आहे सॅटरडे 13 जुलै. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दिवसभरामध्ये काय काय करणार आहे ते सगळं शेअर करणार आहे, तर बघत राहा. इकडे रात्रीपासून खूप पाऊस सुरू होता, आता थोडासा थांबलेला आहे. बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला आमच्या इथला. पावसामुळे बाहेर एकदम छान ग्रीन झालं आहे सगळीकडे, तर छान दिसतंय है ना. मागच्या काही वीक्सपासून इकडे पाऊसच नव्हता नाशिकमध्ये, पण रात्री बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. हा बाहेरचा परिसर आहे आमच्या. तर आता नाश्ता करते. मुलाचा आणि मिस्टरांचा नाश्ता झालेला आहे, मी करून घेते. या सर्वांनी. चांगली झाली होती इडली, सगळ्यांना खूप आवडली. तर आता घरातले सगळे कामं आवरले होते आणि आम्ही मस्त निघालो होतो बाहेर फिरायला जाण्यासाठी, कारण आज आहे सॅटरडे. तर सॅटरडे मिस्टरांना सुट्टी असते आणि आम्ही दर सॅटरडे आणि संडे बाहेर फिरायला जातो. तर चिकी खूप एक्सायटेड असतो बाहेर जाण्यासाठी. तो खूप सकाळपासूनच एकदम एक्सायटेड झाला होता की कधी आपण जाणार आहे, कधी आपण जाणार आहे. तर आता आम्ही निघालो होतो. कुठे जाणार आहे ते तुम्हाला दिसेलच पुढे, तर बघत राहा व्हिडिओ. तर आम्ही आलो आहे सिटी सेंटर मॉलला आणि हे ठिकाण माझ्या मुलाचं खूप फेवरेट आहे, त्याला इथे यायला खूप आवडतं. तर चिकीला इथे कॅन्डी घ्यायची होती, तिथे कॅन्डी शॉप आहे, तर तो त्यासाठी उभा होता कॅन्डी घेण्यासाठी. तर खूप छान मॉल आहे सिटी सेंटर. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर बघितला पण असेल, आणि जर नसेल बघितला तर एकदा नक्की बघून या, खूप छान आहे. चिकी इथे मस्त त्याची फेवरेट कॅन्डी एन्जॉय करतो. चिकीचं डोनट घेऊन झाल्यानंतर मी आले होते मस्त आमच्यासाठी आईस्क्रीम घेण्यासाठी. खूप व्हरायटी ऑफ फ्लेवर्स आहेत आईस्क्रीम्सचे. आता आम्ही मॉलमधून बाहेर आलो होतो आणि आम्हाला जायचं होतं डीमार्टला, कारण थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या मला डीमार्टमध्ये, तर त्यासाठी आम्ही चाललो होतो. मोस्ट ऑफ द टाईम आम्ही डीमार्टलाच येत असतो घरातल्या वस्तू घेण्यासाठी, कारण जवळ पण आहे आणि सगळ्या वस्तू रिजनेबल आहेत. रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला क्वालिटी पण चांगली मिळते, तर चांगल्या आहेत इथल्या वस्तू. तर आम्ही काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दिसेलच पुढे.
शॉपिंग झालेली होती आणि आम्ही निघालो होतो घरी जायला. तर बाहेर आलो तर बाहेर पाऊस पण सुरू होता. मस्त गाडीमध्ये बसून आम्ही पाऊस एन्जॉय करत होतो. संध्याकाळचे 7 वाजले आणि आत्ताच घरी आलोय आम्ही. पाऊस आहे बाहेर खूप, तर भिजले पण आहे थोडीशी. आता फ्रेश होते. हे आहे झेनियाचं फूल. तर घरी येताना एके ठिकाणी नर्सरी दिसली होती, तर तिथे थांबले होते आणि गेले होते मी नर्सरीत. तर खूप आवडलं मला हे फूल. तिथे बघितलं ना, तर मी घेऊन आले घरी. आउटडोर प्लांट आहे, शोसाठी मला खूप आवडलं. छान आहे ना. महादेव और नारायण दोनों के भक्त हैं. पावभाजी रेडी आहे आणि आता चिकी टेस्ट करणार आहे कशी झाली आहे. हाऊ इज इट माय बेबी. थांब पाणी देते. आता आम्ही पण मस्त पावभाजी एन्जॉय करतो. चला आता माझं जेवण वगैरे झालंय आणि डीमार्टमधून काय काय वस्तू आणल्या मी ते तुम्हाला दाखवते. तळण्यासाठी जो चमचा लागतो तो आहे. हे फुटाण्यांचं पॅकेट, आहे. बिस्किट्स, हे बनाना वेफर्सचे नवीन आलेले, हे म्हणजे फ्लेवर टोमॅटो फ्लेवरचे बनाना वेफर्स आहे. तर म्हटलं ट्राय करून बघू. आणि हे बाय 1 गेट 1 मिळालं आहे फ्री. आणि हे पोटॅटो मॅशर आहे. ह्या छोट्या जार्स घेतल्या आहे ड्रायफ्रूट्स ठेवण्यासाठी. माझ्याकडे आहे ऑलरेडी, पण तरी पण घेतल्या मी, मला आवडलं तर.
आणि हे चिकीसाठी, माझ्या मुलासाठी. त्याला खूप आवडतं हे कुकीज. घरी आल्यावर लगेच खोललं त्याने आणि खाल्ले त्याच्यातले काही. त्याला चॉकलेट्स पण घेतले होते खूप सारे, पण लगेच संपवलं त्याने. आणि ह्या जार्स घेतले, ह्या 2. त्यानंतर हे मसाला ओट्स घेतले. तर हे हजबंडला लागत असतं ऑफिसला ब्रेकफास्ट म्हणून घेऊन जाण्यासाठी, तर त्यामुळे एवढे घेतले. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे माझे व्हिडिओज बघत असतील त्यांना मनापासून थँक्यू. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट. बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.